श्री छत्रपती शिवराय, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, श्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीमाई फुले, थोर समाज सुधारक प्रबोधनकार ठाकरे, आमच्या सर्वांचं या महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व आदरणीय राजसाहेब ठाकरे या सर्वांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो। मंचावर उपस्थित सगळ्यांची नावं घेऊन बसलो तर मला वाटतं 10ची मर्यादा ओलांडली जाईल। इथे सांगपाड्यात विविध क्षेत्रात विविध विभागात काम करत असलेली सर्व सन्माननीय मंडळी आमचे प्रदीप असतील सरांची माझी भेट झाली आणि मला खरंच तुमचं कौतुक आहे की 1 रुपये शुल्क न घेता आपण तिथे या सांगपाड्यातल्या मुलांसाठी अभ्यासिका चालवता येतात। जोरदार टाळ्या निश्चित झाल्या पाहिजे। ज्यावेळी खासगी क्लासेसचं पेव कुठलंय आणि अभ्यासिकेत सुद्धा शेकडो रुपये घेतल्याशिवाय प्रदीप आमचा कायम तरुणांचा आवाज आता आमचा सागर गेलाय, ज्याने वेगळ्या व्यवसायामध्ये केलेले आहे। डोळ्यांचे डॉक्टर आजकाल स्पेशल डॉक्टर असतात, त्यांनी खूप उत्तम असं हॉस्पिटल उभं केले आहे। पाटील सर असतील आणि डोळ्यापासून मणक्यापासून सगळे इकडे आहेत। त्यामुळे आमच्या तिथे तुम्हाला असतील नायडू मॅडम अत्यंत मगापासून रागाने बघतात ते आमचे वाहतूक सेनेचे खानविलकर साहेब असतील, आता असले थोडेसे रेखादा इचके असतील, माझे सहकारी कोणे साहेब असतील, कायम असं सिक्युरिटी सारखा उभा आहे तो आमचा योगेश शेट्टी असेल। योगेश हात सोडलाच तरी चालेल। आणि उपस्थित सगळ्या मगापासून तुम्ही खूप वेळ झालाय थांबलाय। मुळात या कार्यालयाचं उद्घाटन 27 तारखेला आम्ही करणार होतो, पण नुकतीच कार्यालय घेतलं आणि थोडा कमी वेळ राहिला होता आणि आजचा मुहूर्त घटस्थापनेचा नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजे मला तर वाटलं योगेश आणि मी दोघेच असू आम्ही फक्त आज उद्घाटन करायला। पण गरबा चालू असताना पण साहेब महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेच्या उद्घाटनाला सुद्धा 100-150 लोक असतात नवी मुंबईत आणि हे भेळ न देता आणलेले लोक आहेत। कोणालाही वडापाव दिलेला नाहीये, देणार ऐकलं माहित नाही योगेश काय शेवटी काय आहे का। लोकांना उत्सुकता आहे की नवी मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत काय सुरू आहे। या नवी मुंबईला कधीही यात्रेची सवय नव्हती। नवी मुंबईतल्या राजकारण्यांना जत्रेची सवय। नवी मुंबईतल्या राजकारणी जत्रा भरवतात आणि हा फरक आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेना आम्ही यात्रा सुरू, कारण या भारत देशाला आणि या महाराष्ट्राला इथे असलेल्या विविध महापुरुषांना, इथे असलेल्या विविध संवेदनशील राजकीय नेत्यांनी या देशामध्ये समाजाचे प्रश्न समजून घ्यायला, लोकांशी संवाद साधायला आणि त्या प्रश्नांवर उत्तरं शोधायला कायम एक यात्रा काढली। त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आम्हाला वाटलं या नवी मुंबईतल्या नवी मुंबईकरांचा शिक्षणाचा प्रश्न असेल, नवी मुंबईकरांचा आरोग्याचा प्रश्न असेल, नवी मुंबईकरांचा रोजगाराचा प्रश्न असेल, यावर आपण आपल्या नवी मुंबईत विधानसभेत एक 10-12 दिवसाची यात्रा काढली पाहिजे आणि त्या यात्रेत खऱ्या अर्थाने मी सगळ्या मान्यवरांना आणि तुम्हालाही सांगतो की खूप वेगळा अनुभव आम्हाला समृद्ध करून गेला। सातत्याने मी जे म्हणतोय की या शाळांची फी आता गगनाला भिडलेली आहे। तिथे तुम्ही सगळे आहात किंवा जे काही झाडाच्या खाली आमची ज्येष्ठ मंडळी आहे, तिथे काही तरुण मंडळी काही घराच्या आतही ऐकतायत। शेवटी आजकाल गजानन काय बोलतायत लोकांचं लक्ष आहे, कुठे भरकडत तर नाही ना, चाललंय ना, नीट आहे ना, ट्रॅकवर आहे ना। आमचं इंजिन आपलं ट्रॅकवर असतं, आपण काही घसरतच नाही। धूर मात्र भल्याभल्यांचं काढतो, आतापर्यंत काढले। सगळ्या सीबीएसई आयसीएसई शाळांची फी प्रत्येक वर्षी 10-15% वाढते। आज 1 लाख असेल तर पुढच्या वर्षी 15,000 वाढले, त्याच्या पुढच्या वर्षी अजून 10,000 वाढले। एक मूल 1 लाख रुपये फी झाली। 2 मुलं असतील
2 ते 3 लाखाच्या घरात नुसतं फीज आहे. स्टेशनरी वेगळी, दप्तर वेगळं, याच दुकानातून दप्तर घ्यायचं, याच दुकानातून शालेय साहित्य घ्यायचं, इथूनच हे घ्या, इथूनच ते घ्या. 50,000 रुपये जरी पगार असला तरी तुम्ही वर्षाला जर पकडले 6 लाख रुपये, तर तुमचे 4 ते 5 लाख फक्त ह्या मुलांच्या फी मध्ये आणि त्यांच्या असणाऱ्या स्टेशनरी मध्ये जातात. या शाळांच्या फीवर कुणाचं नियंत्रण नाही, कारण या सगळ्या शाळाच वरच्या 4 राजकीय पक्षाच्या आमदार, खासदार आणि नेत्यांचे. त्यांना पडलेलं नाहीये की त्याची फी कमी व्हावी. एक साधा पालक शिक्षक संघ नेमतात, त्यांना पाहिजे ते पालक असतात, त्यांना पाहिजे ते शिक्षक असतात, ते फी ठरवतात, सरकारला पाठवतात, कोणीतरी एक जस्टिस असतात, ते अप्रुव्हल देतात, फी ठरली. कुठून आणायचे सर्वसामान्य माणसाने प्रत्येक वर्षी हे पैसे? आम्ही म्हटलं की या शाळांचं गव्हर्नमेंट ऑडिट झालं पाहिजे, या शाळांचं थर्ड पार्टी ऑडिट झालं पाहिजे. सरकारने ठरवावं, महानगरपालिकेने, ठाणे कलेक्टरने, नाहीतर शालेय शिक्षण खात्याने ऑडिट केलं पाहिजे. करोडो रुपयांच्या बॅलन्स शीट मध्ये जातात, करोडो रुपये, आणि पुढची 5 ते 10 वर्ष 1 रुपया सुद्धा या शाळांची फी वाढणार नाही. हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा शब्द आहे, आश्वासन आहे आणि वचन आहे. हे करायला कुठेतरी जावं लागेल ना. पण ठीक आहे, आमच्याकडे जादूची कांडी नाही. इथून जे आमदार जातात त्यांनी हा प्रश्न मांडायला पाहिजे. पण आम्ही आपलं प्लॉट घेण्यातच व्यस्त आहोत, शाळा काढण्यात व्यस्त आहोत. आरोग्याच्या संदर्भात आम्ही बोलतोय, आम्ही शिक्षण, आरोग्य, रोजगार का प्राधान्य दिलंय हे लोकांच्या जगण्याचे विषय. रोज आपल्याला या गोष्टींना फेस करावं लागतं. इथं तर LIGची घरं आहेत मोठ्या प्रमाणात, ज्या संदर्भात मी आता मध्ये बोललो. निश्चितपणे आमच्या प्रकल्पग्रस्तांची घरं ही नियमित झालीच पाहिजे. पण LIG मध्ये राहणारा कोण आहे? जो पश्चिम महाराष्ट्रातून आला, जो विदर्भातून आलाय, जो कोकणातून आलाय, जो उत्तर महाराष्ट्र, आमचा माथाडी, आमचा मापाडी, आमचा रिक्षा चालक आहे. या 1972 नंतर, 1980 नंतर एक 180 स्क्वेअर फीटचं, 200 स्क्वेअर फीटचं त्याला घर मिळालं. महागाई वाढली, कुटुंब वाढलं, मुलगा मोठा झाला, त्याचं लग्न झालं, वरचा अजून एक मजला बांधला, त्याच्यावर आणखी एक मजला बांधला, उदरनिर्वाहाचं साधन गेलं, एक मजला बांधून त्यातून उदरनिर्वाह सुरू. या 30-40 वर्षात इथल्या राजकारण्यांना वाटलं नाही. पण मजले वाढवले की महानगरपालिकेवाले येतात, स्लॅब मागे पैसे मागतात, नगरसेवक वेगळं मागतात, हा भाग निराळा. यांची नावं योग्य ते व्यासपीठावर योग्य त्यावेळी मी घेईनच. आम्ही मागणी केली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने की ही LIGची घरं सुद्धा, MIGची घरं सुद्धा नियमित झाली पाहिजे. वाढवलेली घरं आहेत. शिवपाणी नावाची एक कॉलनी आहे तशी नेहमीच आहे. त्याच धर्तीवरती ही LIGची घरं सुद्धा निर्मित होऊ शकतात. कुठला तरी विषय घेतला, बोललं की आहे लोक मागे कोणी बोलायची जरूरत नाहीये. आम्ही नवी मुंबई महानगरपालिकेच्या नेरूळच्या हॉस्पिटलला गेलो. त्या नेरूळच्या हॉस्पिटलला काही दिवसांपूर्वी मला फोन आला होता. कोणीतरी शिंदे नामक व्यक्ती होते, 16 आणि 18 सेक्टर मध्ये राहायला नेरूळला. त्यांनी सांगितलं मी इकडे आलोय, मला 4000ची औषधं बाहेरून घ्यायला सांगितलं. आणि त्यांनी मला फोन केला की साहेब 4000ची औषधं बाहेरून घ्यायची माझी क्षमता योग्यता असते
तर मी महानगरपालिकेच्या हॉस्पिटलला चाललो नसतो. त्यातून मला कळलं की लोकांना बाहेरून औषधं घ्यायला नवी मुंबई महानगरपालिकेचे जवळपास सगळ्या हॉस्पिटलमध्ये सांगतात. हे असं मध्ये मध्ये होत असतं. आपला आवाज दाबतात बघा लोक. शशी, आपला आवाज जोरात आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये धोरण काय आहे? 0 प्रिस्क्रिप्शन. म्हणजे 1 रुपयाचं औषध सुद्धा बाहेरून घ्यायची गरज नाही अशी नवी मुंबई महानगरपालिका सांगत असताना वाशीचं हॉस्पिटल असेल, नेरूळचं हॉस्पिटल असेल, बेलापूरचं हॉस्पिटल असेल, तिथले वैद्यकीय अधिकारी तिथे येणाऱ्या प्रत्येकाला बाहेरून औषधं घ्यायला का सांगतात? ज्यावेळी आम्ही हॉस्पिटलवरती धडक दिली, अचानक भेट दिली नेरूळ पूर्वेला असताना, 50 लोक माझ्या बाजूला गोळा झाली. आमच्या माता भगिनी गोळा झाल्या, ज्येष्ठ नागरिक गोळा झाले, आमचं तरुण गोळा झाले आणि प्रत्येकाने केस पेपर दाखवला की आम्हाला बाहेरून औषध घ्यायला. एक पाय सुजलेला एक मुलगा आला तो, म्हणजे मी 2 तास रांगेत आहे, मला सोनोग्राफी करायची आहे आणि सोनोग्राफी मशीन बंद आहे. 5,000 कोटीची नवी मुंबई महानगरपालिका आहे आणि त्या महानगरपालिकेच्या 50 कोटीची इमारत बांधलेल्या इमारतीमध्ये सोनोग्राफी मशीन बंद आहे. ही महानगरपालिकेच्या आरोग्याची व्यवस्था आहे. माताबाल रुग्णालय ते नेरूळला पहिल्या मजल्यावरती आम्ही गेलो. 300 ते 400 आपल्या माता भगिनी, आमच्या बहिणी रांगेत आहेत. 300 ते 400. 2 महिन्याचं बाळ, 4 महिन्याचं बाळ, 6 महिन्याचं बाळ पोटात, आणि त्यांना बघायला 2 डॉक्टर काढले. किती? 2. 10 मिनिटं आमच्या एका बहिणीला तपासण्यासाठी वेळ दिला तर अंदाजे 100 नंबरवर आमची असलेल्या बहीण, तिचा नंबर कधी लागणार आहे? तिने त्या असह्य वेदना सहन करायच्या, तिने तो त्रास सहन करायचा. आणि तुम्ही स्वप्न दाखवते नवी मुंबईला की आरोग्य व्यवस्था सुधारली. वाशीच्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये एक 2 वर्षाच्या बाळाला एक्सपायरी झालेलं औषध देण्याचा प्रयत्न झाला. एक्सपायरी झालेलं औषध. सुदैवाने ते आई वडील सुशिक्षित होते, त्यांनी ते औषध पाहिलं, त्याच्यावरची मॅन्युफॅक्चरिंग डेट बघितली, एक्सपायरी डेट बघितली आणि तिने, त्या आईने त्या पोराला ते औषध दिलं नाही. ही परिस्थिती आहे नवी मुंबई महानगरपालिकेच्या हॉस्पिटलची. आणि आम्हाला स्थानिक नेते सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची स्वप्न दाखवत आहे. त्या महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये पुरेसं मनुष्यबळ नाही, पुरेसे डॉक्टर नाहीत, सोनोग्राफी मशीन बंद आहे. एकही ठिकाणी आम्ही बोर्ड बघितलं नाही की 0 प्रिस्क्रिप्शन आहे म्हणून. म्हणजे बाबा किमान बोर्ड लावायला हवं ना की 1 रुपयाचं औषध तुम्हाला बाहेरून घेऊन जायची गरज नाही. आम्ही हे परिवर्तन यात्रेत त्या डॉक्टरांना विचारलं, आज लावतो, उद्या लावतो. आता या सभेत सांगतोय पुढचे अजून 2 दिवस नाही लावले तर 10/20चा बॅनर महाराष्ट्र नवनिर्माण सेना या हॉस्पिटलच्या बाहेर लावेल. या इशारा या ठिकाणावर. आणि माझं या माध्यमातून आव्हान आहे नवी मुंबईकरांना, 1 रुपयाचं सुद्धा औषध तुम्हाला बाहेरून घ्यायला सांगितलं तर तुम्ही नजदीकच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेत संपर्क करा, नाही तर थेट माझ्या मोबाईलवर फोन करा. मी लोकांचं फोन घेणारा नेता आहे. PA मी काय ठेवलेलं नाही. जे काय उमेदवार असतील इच्छुक आयात फोन घ्यायला पण माणसं आहेत. यांच्याकडे निरोप कधी पोहोचणार आहे मला माहित नाही. आणि या खाजगी हॉस्पिटलचे दर तुम्हाला परवडतात? अपोलो हॉस्पिटल, 5 आणि 10 लाखाचं तुमचं मेडिकल इन्शुरन्स असेल, आत गेला तर 4 दिवसांनी 15 लाख फक्त बिल होतं. किती टक्के लोकांकडे मेडिक्लेम इन्शुरन्स असतो? मग ते रिलायन्स हॉस्पिटल असेल, फोर्टिस असेल, तेरणा हॉस्पिटल असेल. या तेरणा हॉस्पिटलमध्ये आता 15 दिवसांपूर्वी आम्हाला फोन आले, 9 लाख बिल झालं, 6 लाख बिल सर्वसामान्य सेक्टर 8 आणि 10 मधल्या माणसांनी भरले कर्ज बिर्ज काढून. 2 ते 3 लाख रुपये भरायला त्यांच्याकडे नव्हते.
माणूस मृत झालाय, त्याची डेड बॉडी 18 तास झाले देत नव्हते. 18 तास. रविवारचा दिवस होता. मी स्वतः महानगरपालिकेच्या आयुक्तांना फोन केला. त्याच्यानंतर ती डेड बॉडी देण्यात आली 1 रुपयानं. हे आम्हाला फोन केल्यावर झालेलं आहे. अशी किती उदाहरणं असतील. त्याच तेरणा हॉस्पिटलमध्ये महिन्याभरापूर्वी 12 वर्षानंतर एका दाम्पत्याला लहान मूल झालं. बिलाचा तगादा लावला. त्या माणसाने सुसाईड नोट लिहिली आणि त्याने आत्महत्या केली. पण आमचे आमदार याच्यावर बोलायला तयार नाहीयेत. आमचे खासदार याच्यावर बोलायला तयार नाहीये. त्या हॉस्पिटलवर गुन्हा दाखल झाला का? नाही झाला. तुम्ही आपलं 1 फूट पुढे वाढवा. आमच्या पोरांनी वडापावची गाडी लावली की येणार लगेच. उचला. श्रीमंतांना वेगळा न्याय, सर्वसामान्यांना वेगळा न्याय. नवी मुंबई हे आरोग्यातले माफी आहेत, हे शिक्षणातले माफी आहेत. आम्ही म्हणतो की या खाजगी हॉस्पिटलचं दरपत्रक असायला पाहिजे. अँजिओप्लास्टी, जे काही उपचार असतील, का दरपत्रक नाहीये? याच्यावर का नियंत्रण नाहीये? का दरपत्रक आणत नाहीये? आम्ही डॉक्टर म्हणजे देव मानतो. आपण डॉक्टरकडे जाऊन बार्गेनिंग करत नाही. आमच्या साध्या भाजीवाल्या ताई माईकडे मात्र जाऊन करतो. 100 रुपये 50 रुपये लाव ना. पण या खाजगी हॉस्पिटलचं दरपत्रक नाही. कोणी मागणी केली नाही. अहो, हँडग्लोव्ह पासून, इंजेक्शन पासून औषध एमआरपीच्याच रेटने असतात ना. सर्जन फक्त बदलतो, अनुभव असतील तो वेगळा. ते 19-20 असायला पाहिजे बिल. ते 19 आणि 29 असतं. 19 आणि 29 असतं. ही मागणी आम्ही परिवर्तन यात्रेत केली. शिक्षणाची मागणी केलेली आहे. रोजगाराच्या संदर्भात गेली 2 महिने आम्ही बोलतोय आणि मला तुम्हाला सांगायला आनंद आहे, 80% नोकऱ्या या नवी मुंबईतल्या MIDC मध्ये, आस्थापनांमध्ये आमच्या मराठी मुलांना मिळाल्या पाहिजे, आमच्या स्थानिकांना मिळाल्या पाहिजे. ही मागणी 1968 ची आहे. त्या मागणीचा अभ्यास आम्ही केला. ती मागणी लावून धरली. आज 1700 कंपन्या नवी मुंबई मधल्या कौशल्य रोजगार विभाग आणि उद्योग विभागाकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दणक्यानंतर रजिस्टर आहे. आज या 1700 कंपन्यांना तिथे असणारा जो रोजगार आहे, तिथे 80% स्थानिकांना रोजगार देण्याची जबाबदारी बंधनकारक झालेली आहे. हे आम्ही बोलतो. हे बाकीचे एकमेकांवर आरोप करण्यात गुंग आहेत. कोण कोणाला 1 लाखाची ऑफर देतोय, तू किती कामं केली दाखव, मी तुला 1 लाख रुपये देतोय. कोण म्हणतं नाही झालं तर मी तुझं टेंडर काढतो, कॉन्ट्रॅक्ट काढतो, कुठे तुझे कामं चालू आहेत म्हणून. इथले आय एम ऑलवेज सेफ सांगतात. एक सांगतो, मी तुझ्या बापाला हरवलंय. तू कोण? आम्ही मुद्द्यांवर बोलतोय. आम्हाला कोणाला हरवायचं नाही आणि आम्हाला कोणाला जिंकवायचं नाही. जर लोकांना पटत असेल, मी काय झोपेमध्ये मला आमदारकीची स्वप्न नाही पडत. तुम्ही आम्हाला निवडून द्या, नाही तर नका निवडून द्या. आम्ही लोकांच्या मूळ मुद्द्यावर बोलतोय. आम्ही शिक्षणाबद्दल बोलतोय, आम्ही आरोग्याबद्दल बोलतोय, आम्ही रोजगाराबद्दल बोलतोय, आम्ही LIGच्या घरांबद्दल बोलतोय. अहो, 1.5 वर्षापूर्वी निवडणूक नव्हती, त्यावेळी आम्ही सिडकोचा प्रश्न घेतला. 8,000 सिडको सुरधारकांना पंतप्रधान आवास योजनेत या उजवे बामण डोंगरीमध्ये 35 लाखाचं घर सिडको देत होती. आम्ही अभ्यास केला आणि सांगितलं पंतप्रधान आवास योजनेत 30 लाखाच्या आतमध्ये घर पाहिजे. लढा दिला. हे या पाठीवर नागिण झाली होती माझ्या. मी आता सांगतो, त्यावेळी सांगितलं आमचे सगळे पुढचे घरी घाबरले असते. आपल्याला माहिती नाही, पण आपलं आपल्या बापाला नाक घेऊन फिरत होत. मुख्यमंत्र्यांकडे
शासन आचारसंहिता लागली काय वेब सिरीज आहे काय सहाशे करोड तुम्ही आतापर्यंत घोटाळे ऐकले असतील फक्त कधी या सरकारने केले कधी त्या सरकारने कधी 600 करोड केले म्हणून हा आमदार आत गेला कधी 600 करोड केले म्हणून तो आमदार बाहेर आला आम्ही हा 1.5 वर्ष प्रश्न सोडवत होतो इथे दोन्ही आमदार चूप आता जी घडी तोंडावर बोट या 1.5 वर्षात 2-2, 3-3 अधिवेशनं झाली राज्य सरकारची आमदार बोलायला तयार नाही काय हे सिडको सोडत डायरेक्ट तुमचे मतदार नव्हते काय गोरगरिबाची मतं गृहीत धरली जातात तुम्ही टॉवर मोठे असता तर तुमचे घर कमी करण्यासाठी मांडले असते आम्ही या कंत्राटी कामगार 6,500 कंत्राटी कामगार या नवी मुंबई महानगरपालिकेत आमचे सफाई कामगार आहेत एसटीपी प्लांटवर जाणारे पाण्याच्या टाकीवर जाणारे इलेक्ट्रिकचं हे जे खांब आहे हे दुरुस्त करणारे 6,500 कंत्राटी कामगार 15 वर्षापासून नवी मुंबई महानगरपालिकेने त्यांच्या किमान वेतनातल्या फरकाची रक्कम 135 करोड रुपये अडवून ठेवली होती 135 करोड रुपये सन्माननीय अमित साहेब ठाकरे आले मोर्चा काढला आंदोलन केली ही 2 वर्षापूर्वी 1 वर्षापूर्वीची गोष्ट सांगते ते निवडणूक आली म्हणून आम्ही जागे झालो यात्रा काढतोय तुमचा प्रश्न असं नाहीये आणि या 6,500 कंत्राटी कामगारांना 135 करोड रुपये महाराष्ट्र नवनिर्माण नवी मुंबई महाराष्ट्र नवनिर्माण सेना नवी मुंबईने मिळवून दिले 135 करोड रुपये या कंत्राटदारांच्या आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या आणि जबड्यात हात घालून आम्ही मिळवून दिले लोकांसाठी कोविड मध्ये सगळे झोपले होते त्यावेळी हे आमचे योगेश शेट्टे ही सगळी मंडळी आमची नायडू मॅडम खानविलकर आमच्या धुमाळ मॅडम या ही सगळी मंडळी बाळासाहेब असतील किंवा घोडेसाहेब असतील ही समोर बसलेली तुम्ही सगळे दिवस रात्र आम्ही हॉस्पिटलला पळतोय लोकांची बिलं कमी करतोय या नवी मुंबई त्या अख्ख्या महाराष्ट्रात जे झालं नाही ते आम्ही करून दिलं कोविडमध्ये प्रत्येकाच्या बिलाचं ऑडिट केलं जो शासनाने निर्णय घेतला होता मे 2020 ला आयसीयू बेड असेल तर 7,000 रुपये जनरल बेड असेल तर 5,000 रुपये हा बेड असेल व्हेंटिलेटर तर 10,000 रुपये आम्ही बिलाचं ऑडिट करायला लावलं रिलायन्स हॉस्पिटल फोर्टिस हॉस्पिटल अपोलो हॉस्पिटल प्रत्येक बिलाचं ऑडिट करून 5 करोड रुपये नवी मुंबईकरांचे परत मिळवून दिले हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं काम आता कोणीतरी येतं मी तर शोधतोच आहे गेले अनेक दिवस मला कोण भेटलंच नाही तुम्हाला तरी सृजन नावाचं कोण भेटलं की नाही मला सांगा कारण आजकाल सृजनांशी संवाद सृजन जो तो प्रत्येक विचार करतो मी तर सृजन नाहीये आता येत आहे आता जागे होता 10 वर्ष तिकडे आमदार होतात काय दिवे लावले काय त्या ऐरोलीची अवस्था आहे काय त्या दिव्याची अवस्था आहे काय त्या घनसोलीची अवस्था आहे काय त्या पोखरधरणीची अवस्था आहे एक प्रश्न सोडवता नाही आला तुम्हाला या सायन पनवेल हायवेला आम्ही आंदोलन केलं ज्यावेळी आमचं एक कॉन्स्टेबल बाईकने निधन झालं त्यांचं आज 10-20% असतील पण 80% सिमेंट कॉन्क्रिटीकरण झालंय सायन पनवेल हायवे 5 वर्षापूर्वीचा आठवा आणि आताचा आठवा 50 करोड रुपये आमच्यामुळे मंजूर झाले ही कामं केली आम्ही 14,500 सिडको सोडतधारकांना ज्यांना लाख आणि 1.5 लाख रुपये स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन लागलं असतं आम्ही 1,000 रुपये करून दिलं 145 करोड रुपये वाचवले हे आकडे सांगतोय आम्ही याचे पुरावे त्याच्या बातम्या आहेत त्याचे शासन निर्णय आहेत कुणाला पाहिजे असेल तर या फायली दाखवतो असे 800,000 करोड रुपये आम्ही गेल्या 4 आणि 5 वर्षामध्ये गोरगरिबांचे नवीन मुंबईकरांचे वाचवले जे आता सांगतायत येतायत बोलतायत तुमच्याशी काय केलं ते सांग पहिल्यांदा म्हणायचं आपल्याला सवय झाली काय ते काय टाकून देतो पत्रे टाकून देतो शेड टाकून देतो आपल्याला वाटतं लय चांगला माणूस आहे पण तो त्या रिडेव्हलपमेंट मध्ये काय कमवतो आपल्याला काय माहिती जोरात वार आहे तुमच्याकडे सुद्धा
आलेत माझ्याकडे सुद्धा लोक. आम्हाला पहिल्यांदा दाखवलं वेगळं, पहिलं सांगितलं 700 स्क्वेअर फीटचं घर देणार, नंतर आम्ही सही केली, आता घर 450 स्क्वेअर फीटचं देत आहे. डोळे उघडा, डोळे बघा नीट. एबीपी माझाचं वाक्य आहे. माझी विनंती आहे तुम्हाला, या बिल्डरच्या मागे जे राजकीय नेते आहे ना, त्यांच्यापासून सावधान. फसवतायत तुम्हाला. या ठिकाणी जाहीर करतोय, महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही या सगळ्या गोष्टीवर नियंत्रण ठेवायला, लक्ष ठेवायला 25 ते 50 वकिलांची फौज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची उभी केली. बिल्डर तुम्ही ठरवा, आमचा काही त्याच्यावर हस्तक्षेप नाही. पण तुम्हाला कुठलंही मार्गदर्शन लागणार असेल, तुम्हाला कुठलाही कायदेशीर सल्ला लागणार असेल रिडेव्हलपमेंटच्या संदर्भात, तर आमची विधी विभाग वकिलांची टीम तुम्हाला मार्गदर्शन. पण पहिल्यांदा कुठेही सही करण्या अगोदर 10 वेळा विचार करा, वकिलांचा सल्ला घ्या. एकाच माणसाला पीएमसी, एकच माणूस त्याच्या मागे जाहीर करेन ज्यावेळी जवळ निवडणूक आल्या, पुराव्या सहित आलीत माझ्याकडे लोक. कशी त्यांची फसवणूक झाली सांगायला. नेरूळवाल्यांची आली, सांगपाड्यावाला नाही, तुम्हाला सांगतो, सावध राहा. या लोकांचं लक्ष वेगळं आहे. यांना भलं करायचं असतं, आतापर्यंत शिक्षणातली फी कमी झाली असती, आरोग्य सुधारलं असतं, आपल्या पोरांना रोजगार मिळाला असता. घरात बेरोजगार आहेत. आपल्या आजूबाजूच्या चेले चपाट्यांना फक्त कंत्राट दिली, नोकऱ्या दिल्या की संपला विषय. समाज आहे तिथेच, लोक आहेत तिथेच. हे सगळं या नव्या मुंबईत सुरू आहे. एसटी डेपो 1989 ला प्लॉट दिला 4 आणि 5 एकरचा तुर्ब्यामध्ये. आम्ही गेल्यावर लोकांना कळलं की अरे इथे एसटी डेपोसाठी एसटी महामंडळाला दिलेला प्लॉट. आमच्या आया बहिणींना घेऊन, आम्ही आमच्या 70-80 वर्षाच्या बापाला घेऊन, आमच्या चिमुरड्या 2-4 लहान मुलांना घेऊन वाशीच्या त्या वाशी प्लाझाच्या हायवेला थांबतो, जिथे शेड नाही, जिथे ऊन लागतो, जिथे वारा लागतो, जिथे पाऊस आहे. शौचालयाची सुविधा नाही, पाण्याची सुविधा नाही, कुठलीही सुविधा नाही. पुढे थांबायचं असेल तर नेरूळ एलपीला थांबावं लागतं, त्याच्या पुढे थांबायचं असेल तर बेलापूरला थांबावं लागतं. एसटी डेपो नाहीये. पनवेलला एसटी डेपो आहे. नवी मुंबईला सिंगापूर करायला निघालात ना. एक साधा एसटी डेपो नाही उभा करतायत. आणि जी जागा आहे ती सुद्धा राखता येत नाही. तिथे आता 300 आणि 400 कंटेनर लागतात, ट्रक लागतात. कोणीतरी अगरवाल नामक कंत्राटदार आहे, तो 24 तासाचे 240 रुपये आकारतो. 400 गुणिले 240 करा, रोजचे किती, महिन्याचे किती आणि वर्षाचे 1 करोड होतात. कोण बोलायला तयार नाही. कोणी एसटी डेपोची मागणी करत नाही. काय मरा, वाशी हायवेला उभं राहा, नाही तर नेरूळला उभं राहा, नाही तर बेलापूरला. आम्हाला काय, तुम्हाला पाकिटं पोहोचली, तुम्हाला चपट्या पोहोचल्या की मतदान इकडेच येणार. हे सगळं असं सुरू आहे बंधू भगिनींनो. हे सगळं बदलायचं असेल म्हणून आमची परिवर्तन यात्रा आहे. आम्हाला परिवर्तन हवंय शिक्षणात, आम्हाला परिवर्तन हवंय आरोग्यात, आम्हाला परिवर्तन हवंय रोजगारात. आम्हाला आमदार व्हायचं म्हणून तुमच्याकडे आलो, मतं पाहिजे म्हणून नाही. आमचा हक्क आहे, आमचा अधिकार आहे. आम्ही आमची गुणवत्ता सिद्ध केली. कुठलंही संविधानिक पद नसताना आम्ही जर गोरगरिबांचे, नवी मुंबईकरांचे 800 आणि 1000 कोटी वाचवतो. एकदा तुम्ही संधी दिली तर कुणाकुणाच्या भूखंडीवर बसून करोडो रुपये या नवी मुंबईकरांसाठी आणि या शिक्षण आरोग्यात बदल केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. हा शब्द आहे. आमच्याकडे पद नसताना आम्ही या गोष्टी केल्या. त्यांच्याकडे पद 10, 20, 25 वर्ष तुम्ही दिले. त्यांनी फक्त दगड पुसलेत तुम्हाला, बाकी काही नाही. आज वेगवेगळ्या माध्यमातून येत आहेत, बोलतायत, हे आम्ही करू, ते आम्ही करू. मग आतापर्यंत काय थांबवलं होतं? आतापर्यंत का फ्रीहोल्ड झाली नाही नवी मुंबई? 2.5 वर्ष तर तुमचं सरकार होतं, त्याच्या 2.5 वर्ष महाविकासचं सरकार होतं, त्याच्या अगोदर कधी सेना बीजेपीचं होतं, कधी काँग्रेस राष्ट्रवादीचं होतं. प्रकल्पग्रस्तांचा निर्णय अर्धवट, फ्रीहोल्डचा निर्णय अर्धवट. आता 8 दिवसानंतर परत काहीतरी छोटा मोठा GR काढणार, तुम्हाला वाटणार झालं. मग उद्यापासून खरेदी विक्री बंद करायची का आम्ही? आम्हाला सिडको ट्रान्सफर चार्जेस लागणार नाहीत, सांगावं नेत्यांनी. या सगळ्या बाबतीतला संभ्रम तुमच्यात निर्माण करायचा प्रयत्न सुरू आहे. मी जातपात मानत नाही फार, जन्माने कोणबी मराठा असलो तरी.
पण हा शब्द आहे तुम्हाला एका कुणबी मराठ्याचा शब्द आहे. पुढच्या 5 वर्षात काय तुम्हाला आम्ही आपल्या तर आमच्या हातोडा चालणार. शाळेने 4-5 फूट पूर्ण रस्ता आतमध्ये घेतला, पूर्ण घेतलाय. तो रस्ता अरुंद झालेला आहे. सगळे जाऊन थकले. मी गेलो माझ्याशी निवेदन दिलंय. महानगरपालिका हातोडा चालवणं पुढच्या काही दिवसात मनसेचा हातोडा पडेल आणि तो रस्ता मोठा होईल हा शब्द आहे माझा. याच्यासाठी शेकडो केसेस आम्ही घेतल्या. काल परवा मी मागणी केली या वाशी ऐरोली टोल झाले की वसूल. आम्ही बोलतो, आम्ही आंदोलन करतो, आमच्यावर केसेस होतात, कोण टोल नाक्यासाठी बोलत नाही. गंमत म्हणजे तर मागच्या 10-15 दिवसापूर्वी प्रदीप काँग्रेस राष्ट्रवादीने कोल्हापूरचा टोल बंद व्हावा म्हणून आंदोलन केलं. आहे का गंमत? सरकार तुमची होती ना, बंद का नाही केलं? मग गंमत गंमत चालू आहे. तो सिनेमा होता ना अशी बनवा बनवी, सध्या तसे प्रयोग चालू आहेत नवी मुंबईत आणि महाराष्ट्रात. अरे नाही तुम्ही तर किमान या नवी मुंबईकरांसाठी ज्या MH43 नावाच्या आमच्या गाड्या आहेत त्याच्यासाठी तरी हा वाशी आणि ऐरोली टोल मुक्त करा. त्यांच्यासाठी तर बंद करा. या मागण्या घेऊन आम्ही लोकांमध्ये जातोय, लोकांशी बोलतोय. अजून भरपूर काही आहे. या नवी मुंबई महानगरपालिकेत पहिल्यांदा आम्ही मागणी केली की छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवकालीन इतिहास समजावा म्हणून शस्त्रास्त्र संग्रहालय असायला पाहिजे. आमच्या मुलांना घेऊन कुठे जायचं? टुरिस्ट स्पॉट काय? महानगरपालिकेची बिल्डिंग. 26 जानेवारी लाइटिंग, 15 ऑगस्ट लाइटिंग, 1 मे लाइटिंग. जायचं सेल्फ्या काढायच्या. बाकी काय टुरिस्ट स्पॉट? काय डेव्हलप काय केले टुरिस्ट स्पॉटच्या नावाने? आहे ते मेंटेन करता येत नाही. असे शेकडो प्रश्न आहेत. या परिवर्तन यात्रेत अनेक ठिकाणी पाण्याची गंभीर समस्या आहे. 2-2, 4-4 दिवस पाणी येत नाही आणि स्वतःचा ऊर बळवून घेतात. आम्ही मोरबे धरण आणलं. मग पाणी कुठे आहे? का आम्हाला पाण्याशिवाय राहावं लागतं? काय विजेचे दर वाढलेत? जिथे 200-500 रुपये बिल यायचे तिथे आज 5-5, 10-10 हजार रुपये लाईटची बिल येतात. आमचे आमदार बोलत नाही, विधानसभेत विधिमंडळात बोलत नाही. पाठवलंय कशाला तुम्हाला? मग तिथे त्यांचे घरांवर मजलेच्या मजले चढणार. असंख्य प्रश्न आहेत. या प्रश्नावर आम्ही लढतोय, बोलतोय. नवी मुंबईकरांची साथ मिळाली तर या सगळ्या प्रश्नांवरती अभ्यास करून उपाय शोधणं आणि ते नवी मुंबईकरांसाठी करून घेणं हा शब्द महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही छत्रपती शिवरायांच्या समोर आज ही संकल्प शपथ घेतोय. हे सगळे प्रश्न सोडवणार. एकदा आपण सगळ्यांनी विश्वास दाखवावा. नाहीतर काय आमदाराचं पोरगं आमदार आणि मंत्र्याचं पोरगंच आमदार. आम्ही आपले उंबरठे जिजवतो. काय तुम्हाला अजून भरपूर संधी आहे. बदला हे काय एका नावाच्या भोवती नवी फिरणार आहे. ते राज्यात मध्ये आले होते आणि सांगितलं आता शाळेचा मॉनिटर पण यांच्याच घरातला असणार आहे. हे बदला एवढंच आव्हान या ठिकाणी करतो, थांबतो. योगेशला खूप खूप शुभेच्छा देतो की या कार्यालयामध्ये गोरगरिबांचे सर्वसामान्यांचे प्रश्न सुटावे. योगेश आमचा आणि योगेशची सगळी टीम, आमच्या रेखाताई असेल, सगळी मंडळी, आमचं शशी असेल, ही सगळी मंडळी खूप धडाडीचे कार्यकर्ते आहेत. सातत्याने लढा देत असतात. या सगळ्या मुलांवर सुद्धा आपण सानपाडावासियांनी विश्वास दाखवावा एवढीच विनंती या ठिकाणी करतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मला माफ करा सर्जीने होता. 2 तास झाले तुम्ही या ठिकाणी बसलेत आणि माझं तुमच्याकडे थोडंसं दुर्लक्ष झालं.